बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच पावसाचे काही अपडेट्स। मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळतोय। पावसाचा हा जोर येत्या 5 जुलैपर्यंत कायम राहणार आहे। दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज संपूर्ण कोकण पट्ट्याला ऑरेंज अलर्ट असून रायगड जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसराला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय, तर बुलढाणा, अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढची बातमी पाहूयात। पालिका प्रशासनाच्या निर्ढावलेपणामुळे सामान्य नागरिकांचे बळी जात आहेत। मग ते मुंबई, पुणे असो की आणखी कोणतेही शहर, तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेलं झाड अंगावर कोसळून तुमचा मृत्यू होऊ शकतो। मुंबईच्या चेंबूर परिसरात एका स्कूल बसवर झाड कोसळून विहान नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर नवी मुंबईत रस्त्याने जाणाऱ्या 2 विद्यार्थिनींना शॉक लागला। तिकडे पुण्यामध्ये रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहणाऱ्या मुलींच्या अंगावर झाड कोसळलं, पण त्यातून त्या थोडक्यात बचावल्या। इकडे साकीनाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा नाहक जीव गेलाय। या सगळ्या घटनांना पालिका प्रशासन जबाबदार आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन कुठेच सुरक्षित राहिलेलं नाहीये। पालिका अधिकारी केवळ चौकशीचे कागदी घोडे नाचवतात, प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही आणि त्यामुळेच या घटना घडूनही पालिका त्यातून कोणताच धडा घेत नाहीये।